नमस्कार, मी विनय आरडे. शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे. जर अद्याप आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचं चाललंय तरी काय? विद्यापीठाचे काम त्याच्या क्षेत्रांमध्ये येणाऱ्या महाविद्यालयांच्या शिक्षणामध्ये सुसूत्रीकरणाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करणे, सर्व प्रकारचे शिक्षण आणि ज्ञान गरजू विद्यार्थ्यांना योग्य रीतीने मिळेलच या प्रकारचं नियोजन करणे इत्यादी असते. मात्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणी चाललेला सावळा गोंधळ लक्षात घेता हे विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात काय घडवू इच्छिते हा आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने सुद्धा संशोधनाचा विषय झाला आहे असे वाटते. PhDसाठी शिवाजी विद्यापीठात आता केवळ 198 जागा आहेत. विधी अभ्यासक्रमासाठी एकही जागा आता उपलब्ध नाही. हा विद्यार्थ्यांच्यावर अन्याय नाही का अशी टीका आता सर्वत्र होताना दिसून येत आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे विधी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने त्यांची दारे बंदच केलेली आहेत. PhD करिता विद्यापीठाने दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी परिपत्रक काढून PhDसाठीचे प्रवेश फॉर्म मागवले आहेत. त्यानुसार 34 कोर्सेससाठी 198 जागा विद्यापीठात उपलब्ध असणार आहेत. यामध्ये विधीसहित इतर 10 अभ्यासक्रमांचा समावेश केला गेलेला नाही. जर उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात जागाच उपलब्ध नाही तर मग केलेले कोर्सेस सुरू का ठेवले आहेत याचा खुलासा विद्यापीठाने आता करावा अशी मागणी होत आहे. मागील वर्षी एकूण 779 जागा PhD करिता उपलब्ध होत्या. मात्र यावर्षी जागा खूपच कमी घोषित करण्यात आल्या आहेत. हा विद्यार्थ्यांवरच अन्याय नाही का? सहाय्यक सहयोगी प्राध्यापकांच्यावर देखील हा अन्यायच म्हणावा लागेल. गोरगरीब मागासवर्गीय संशोधक विद्यार्थी हे खाजगी विद्यापीठात लाखो रुपयांची फी भरून PhD करता प्रवेश घेऊ शकत नाहीत. सहाय्यक सहयोगी प्राध्यापकांना बढतीसाठी किमान 2 संशोधक विद्यार्थ्यांना गाईड म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. विधी PhDच्या जागा नसल्याने त्यांचे देखील नुकसानच होणार आहे. विद्यापीठाकडे गाईड उपलब्ध नाहीत का? आता असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र यांच्या या अजब प्रकारामुळे संशोधक विद्यार्थी हे सर्व स्तरातून बाहेरच फेकले जाणार आहेत असे आता दिसत आहे. त्यांच्या शिक्षणाच्या वाटा पूर्ण बंदच होणार आहेत. महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाने या उणिवीकडे त्वरित लक्ष देऊन हा अनागोंदी कारभार तात्काळ थांबवावा असे समाजाच्या सर्व स्तरातून बोलले जात आहे. धन्यवाद.